काम करायचे. थोडे दिवस त्या ठिकाणी अजून 2-3 दिवस त्या ठिकाणी आहेत का खरोखर म्हणजे प्रत्यक्ष प्रचार त्या ठिकाणी चालू आहे. तोपर्यंत आपल्याला आपल्या गावात तसं एक राऊंड त्या ठिकाणी पूर्णपणे एक करणं गरजेचं होतं. आपण गावचं म्हणजे बाहेरचं झाल्यानंतर गावच्या याच्यामध्ये जाऊ अशी स्वरूपाचं हे होतं. मधल्या काही काळामध्ये अशी परिस्थिती होती का ह्या निवडणुका कदाचित एप्रिल-मे महिन्यामध्ये होती, त्याच्यामुळे तो एक दसरा विषय थोडासा मागे ठेवला होता. परंतु जर आपले आता आज तर आपण सगळ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी तिळगुळाच्या निमित्ताने जाणार आहोत. परंतु उद्या जर आपल्या सगळ्यांना वेळ असेल तर उद्या आपण एक राऊंड त्या ठिकाणी आपल्या फास्टमध्ये गावामध्ये त्या ठिकाणी घेतला. तुमच्या सगळ्यांची परवानगी, तुमच्या सगळ्यांची वेळ असला आज 5-10 मिनिटं काय सगळ्यांना वेळ तसा कमीच आहे. परंतु सांगितलं होतं मावळ्यांना काही झालं तरी आपल्या जीवाला धोका झाला चालेल, पण आपला नेता वाचला पाहिजे, आपला राजा वाचला पाहिजे. राजा वाचला तर आपण वाचणार. म्हणून आज मी निष्ठेने सांगतो आणि गर्वाने सांगतो का दिलीप पाटील जिंदाबाद. आणि एवढंच करा.